सावकार चषक भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 6 जानेवारी रोजी पार पडला। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नावाजलेले 16 संघ खेळाडू सहभागी झाले होते, तर फायनल सामना दख्खन पन्हाळा विरुद्ध राजधानी स्पोर्ट्स यांच्यात पार पडला। यात दख्खन पन्हाळा संघ सावकारी चषकचा मानकरी ठरला, तर सेमी फायनल सामन्यासाठी दख्खन पन्हाळा, राजधानी स्पोर्ट्स, भारती स्पोर्ट्स, बॉस आकरा, करवीर ग्रामीण स्पोर्ट्स या 4 संघांची लढत झाली। यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना दख्खन स्पोर्ट्स विरुद्ध भारतीय स्पोर्ट्स यांच्या दरम्यान अतिशय प्रेक्षणीय व झुंजार असा खेळला गेला। दख्खन स्पोर्ट्सने भारतीय स्पोर्ट्सवर मात करत फायनलमध्ये प्रवेश केलाय, तसेच दुसऱ्या सेमीफायनलमध्ये राजधानी स्पोर्ट्सने करवीर ग्रामीण स्पोर्ट्सला मात देत फायनलमध्ये प्रवेश केला। कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरातील प्रेक्षकांनी गर्दी केली होती। फायनल सामना अतिशय रोमांचक व डोळ्यांची पारणे फेडणारा होता। या सामन्यामध्ये दख्खन पन्हाळाकडून प्रथमेश राठोड यांनी अतिशय तिखट फलंदाजी करत राजधानीवर मात केली व दख्खन पन्हाळा हा संघ सावकार चषक व रोख रक्कम 1,777चा मानकरी ठरला, तर राजधानी हा संघ द्वितीय क्रमांक 77,777 चषक व रोख रक्कमचा मानकरी ठरला। तर सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या 2 संघांना विभागून 10,000 हजार रोख बक्षीस देण्यात आलं। यावेळी स्वतः आमदार विनय कोरे उपस्थित होते। त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आवाहन केले की खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो। सदृढ आरोग्य ठेवण्यासाठी युवकांनी काही वेळ खेळण्याकरता दिला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळाप्रती प्रचंड आवड दिसते, तसेच खेळाच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंनी करिअरचा मार्ग शोधावा। यावेळी पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, चैतन्य भोसले, जीवन पाटील, फकरुद्दीन मुछावर, सचिन पाटील, हर्षद बच्चे, शैलेंद्र लाड, बाळासाहेब भोसले, मोहसिन मुल्ला, सागर गोसावी, रामानंद गोसावी, साहिल पवार आदी उपस्थित होते। या स्पर्धा पार पाडण्यासाठी गेले 8 दिवस अहोरात्र परिश्रम घेण्यात आलं। मुनाफ मुजावर, नवाज फराज, अकीब मोकाशी, मोहसिन मुजावर, अमीर गोलंदाज, लालू सोरटे, महेश कांबळे, मन्नान फराज, अशफाक गारदी, केवल कांबळे, संग्राम कांबळे, सचिन गवंडी, विशाल कांबळे, शक्ती सोरटे यांनी मोलाचं योगदान दिलं। स्पर्धेचं सूत्रसंचालन मुजावर यांनी केलं, तसेच या कार्यक्रमाला प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।